मी काय म्हणतो भरपूर दिवस झाले वॉलबॅट खेळली ना अजून झालेलं लगोली खेळली ना आपण झालं वॉलबॅट नाही खेळली झालं खेळू ना आपण गोट्या होय होय चल 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 खेळूया खेळूया आलेलं ना माझ्या गोट्या काय देऊ माझ्या गोट्या घेऊन जिंकले मला तू काय पटकन अंगावर येतो राम राम घरात बोललो बाकी काय नाही बोललो मी राम राम आता कामाची वाट बघायला पाहिजे कारण आता करायचो जाऊ दे चल मारी सकाळी चहा सोबत नाही दिली खाली मावशी प्यायला मागते मारी या मावशीला दाखवतो त्याला मला मारते काय फटकीला गावी ती मिली वसाडी मारणार नाही मी मला मारते काय त्या दाखवतो आता मी त्या आईला मला मारते काय कधी पकडणार मला बोलू एवढं तिकडे झालं मावशीला केलं काय केलं त्या म्हातारीने काय नाही केलं ते विचार नाही केला तर सांग केलेलं सांगू की नाही केलेलं सांगू सरळ पाहिजे केलेलं सांग सांगतो ना परवा मी आपल्या मावशीच्या घरी गेलो होतो काय जेवायला लागलोय अरे आता पट्टी दिवशी दोघं आपण ना जेवायला येतं माझ्या तूच खाल्ला किती वेळ जेवणार तू अजून आज होता घेता भात पकाची भात होता घेता नाही जेव्हा पकाची वाढला लवकर आठवलं वाढला मावशीचा नवरा आणि माझे बाबा आज जीवाभावाचे मित्र म्हणून मी आपण सर भेटायला गेलो माझा बघतात तुला बघतात काय लहान पडलं ना तुझी बघू मावशीचा नवरा आणि माझे बाबा आज जीवाभावाचे मित्र काय पाडतो रे कमी नाही मावशीचा नवरा आणि माझे बाबा तो खास जीवाभावाचे मित्र म्हणून मी आपला घर भेटायला गेलो मावशीला धरा होतो बाबा तू आधी इथून पळ तू आधी इथून पळ त्याला दोन्ही बाजूला त्याला वाटतं त्याला तू म्हणतो म्हणतो मावशी माझी आहे ना माझी बायको आहे ना हळदी कुंकाला गेले आपल्याला हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ना हळदी कुंकाला गेले थोडं आपण लोकांना त्यांनी बघितला तर आपली काही खरं नाही आपल्या दोघांना मारून वाढेल ती म्हणून तो बाबा इथून आधी पळ कर इथून आधी पळ कर मग माझ्या हळूच माझ्या मागला आवाज आला असा आवाज काढला ना तुझ्यासाठी यायला नाही पुन्हा मी काय बोललोच नाही आवाज येईल तरी कुठून तू काय बोललो नाही हळूच माझ्या मागला आवाज आला अरे माझ्या मागला आवाज आला अरे मग येणं का खुले माझ्या मागला आवाज काय आला मावशीच्या घराच्या मागला आवाज आला अजून तुमच्यासाठी वाना नाही वाना वाना शब्द मी ऐकला तिकडे बघितला घेऊन तिथं गुडगुडी
मारली मी. मावशी आली. मावशी म्हणते हो मी हल्दी कुंकाला गेला होता ना तेव्हा मला वाण आणलाय. तेव्हा मला जमत ते तेव्हा तिथं वाण होत यार. वाना वातावरणात थोडा रगडणार असं वाटतं मला. नंतर म्हणते अहो तुम्ही खुर्चीवर बसलेला हा बुद्धूत तो कोण. मी खुर्चीवर बसली हा बुद्धूत तो कोण. तुला बोलायला तयार नाही. तिला वाटला मोठा जनावर. तिला वाटला मोठा जनावर घेतला हलता घेतला गोड गोड बोलला. जो चढला शाप काही करणार नाही माझा. तुझं मी तिला आता काही सोडणार नाही. मी तिला आता काही सोडणार नाही. सोडणार नाही म्हणतो बरोबर आहे. मग पण त्याला तू काय विचार करायचा त्याचा विचारच नाही केला ना. तुला काय कल्पना आहे का. पुष्पा अरे पुष्पा कुठं आहे का तू. काय करतो कुठं मी तुला शोधतोय. झोपायचं नाही का पट्टीला गावली कधी तुला काय दिसलं असतं बाजू नाही का झोपली आहे शोधून होती. पोरा कुठे गेली आपली. अरे पोरा झोपडी झोपली आहे. झोपडी एवढ्या छोट्या झोपडीत कशी झोपतील झोपडी. झोपडी झोपवली झोपणार. आता पोरा छोटी मग झोपडीच झोपणार ना. दोन पोरं बाहेर गेली त्याचं काय होती माझी आजची काय. हा आता निघाला घालू झाला आपण झोपूया. मला झोप येईल ना. मला झोप येते काय ग. तुम्ही तुमलीनेच असता घाला तिकडं घाला. आता तू याचा मालक कामाला लावते. कथा काय पटकन माझा इकडं साडेपिढी सोडते. म्हातारी कुठली आहे रे. म्हातारी सांग लवकर. मला मारते काय टाकी तो मेंटेन करून. तिला वाटलं मी तो मारणार नाही काय. आता बघ मला मारते काय. एक दोन मारे मारे la
घेते पोराला पाचते माझं मी घेते लगेच बाजाराला अरे अरे राधे कशाला हक्क मारते मी आहे गभाईला राधे कशाला हक्क मारते मी आहे गभाईला टुमकत आली ही मावशी मथुर बाजाराला टुमकत आले ही मावशी मथुर बाजाराला राधे कशाला हाक मारते मी आहे गभाईला राधे कशाला हाक मारते मी आहे गभाईला टुमकत आले मावशी मथुरे बाजाराला टुमकत आले मावशी मथुरे बाजाराला मथुरे बाजाराला टुमकत आले मावशी मथुरे बाजाराला टाकला आणि तसाच माझ्या बाळगला तेव्हा याचा खाली लटकला तुम्हाला मला काय घे मावशी नुकता आपला ते सांगता ऐका तसा माझ्यावर भडकला आले तेव्हा याचा खाली लटकला अगं बाय बाय काय करू आणि कसं सांगू अगं मला नाही भेटला केसात पाळायला भांगू तुझ्या त्याला माझ्याचा भाग आहे ना दुसऱ्याला थोडं सांगून लय गडबड झाली बघ माझी अगं काय माझी भागवणी काय अगं माझी काली बाळली पोरा माझ्या पाठी आली की नाही आता करू तरी काय अगे बाय माझा नवरा पण रे मला अगे माझा होणार तर आता कसा गे अटकला म्हणजे त्या माल बसलाय ना सगळं ता खाली अटकला त्याच्या माल बसलाय ना तुला पाय खाली लटकला ग अगं असा म्हणजे कसा ग काय विचित्र आणि लाजवण्यासारखं तर काहीच नाही बघा नवऱ्याला देते म्हणजे नवऱ्याला जेवण देते ग पोराला पाचते म्हणजे पोराला दूध पाचते ग आणि माझं मी घेते म्हणजे बाजाराला नेण्याचं सामान घेता असं म्हणाला मी माझा कशाला नाचता बघा नाचावला तुम्ही बांधावली ना का नाचा पुढे पुढे ते करते माझा काय म्हणता
चालल्यावर तरी कुठं? अगं मावशी, बाजाराची वेळ आम्हाला माहिती नाही आणि या जंगलातून जाणे ते आम्हाला जमले नसते म्हणून आम्ही तिला बोलवलं. असा होय, जमत नाही तर या गाव कशाला पुढं 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 खाली थांबला वरती. चला बाजाराला वाढवा. त्याशिवाय बाजार होणार कसा? सगळं म्हटलं ना आता तू काय काय घेतलं याच्या सक्ती खाली झालं होतं. तू घेतला दूध म्हणूनच तुला नाही बोलायची तू वाटला मला असं काकाळच वाटला. मला काय वाटतं मला समजतंय. तू काय काय घेतला? तू घेतलास तू म्हणूनच तू तोंडात बोट घेऊन आपला तू काय घेतला म्हणून तुला असते बाजाराला जायची घाई वाटत सर्व. तुला काय केवढ नव्हतं आणि काय ठेवलं माझ्यावर तशी काय तोंड दुखतो माझं दुखतं तुला बोलताना काय मग आय बोल का नाही काय झालंय? किती घेतला खावा थोडा पाहतो की नाही जमला बघा. मग चला तर बाजाराला. बाजारात चाललो करा पण घेतला काय आणि आम्हाला सुटलं घेतला काय तर सांगायला पाहिजे. एकदा सांगितलं भांडावर जास्तच बोलते वाटतं तरी काय मी काय म्हणता हा एवढा मथुरेचा अवघड घाट
सगळं चढायचं म्हणजे त्याशिवाय सुंदरचं गाणं म्हणावं लागेल. तू एक तरी गाणं बोल ना. माझ्या काय सांगू आता तुमची नवीन नावाची गाणी म्हणा. मावशे बोल ना. आता नको घे मावशे बोल ना. दिसते आता एवढ्या आली तर मानता आपला. हो घुमेलो आता वाजवा तुमचा बरोबर ना. आमच्याचं असंच असतं क आम्ही आपल्या जुन्यातल्या म्हाताऱ्या आम्ही आता अशीच गाणी म्हणणार. मग आपला तुमचा काय असेल तर नवीन म्हणा म्हणत ना. राधाबाई कुठं राधाबाई बाबा तू काय का गाण्यावर करतेस ना. मी आता जमला हा किती सांगा तू. भाग माता घागे डोईवारी उशीर झाला पहा मधुरे मातारी. भाग माता घागे डोईवारी उशीर झाला पहा मधुरे मातारी. चला उचला घाट उचला रक्षण करण्यासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी थांबवण्यासाठी मी या भूमीत जन्म घेत आहे. असत्याचा शेवट करण्यासाठी मांडवाला बाहेर करायचं आणि या गावकीच्या वृक्षात सापडलेली होळी जनता ह्यावर झालेले जीवन हे थांबवण्यासाठी मी या भूमीत जन्म घेत आहे. पण या जगात
आंधळे जळते आणि कुत्रे पीठ खाते अशीच काय ती स्थिती झाली. म्हणजे एकाने कष्ट करावे आणि भलत्यानेच त्याचा फायदा उचलावा. हे कुठेतरी थांबायला हवे. तीन काळ सत्य नाटाळ यामध्ये गमन करणारा श्रीकृष्ण भगवान तो मीच. अरे हो, आज मथुरेचा मनात 16,308 लोक त्यांचा वेळा हात वाट करून धारवाचे वाट भरून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता अटकाव करून त्यांच्याकडे आपल्याला आशीर्वाद घ्यायचंय. गवळ्यांनी ना मथुरेच्या बाजारा गाड्यापासून रोखले पाहिजे. गोकुळी जनता उपाशी राहून दूध त्या कपडी कंसाच्या नगराला जात आहे. हे आयुष्यभर लागले लचाण कुठेतरी थांबायला हवे. जिथं विकतं तिथं पिकलंही गेलं पाहिजे आणि जिथं पिकतं तिथं विकलंही गेलं पाहिजे. न्यायाने वागलेच पाहिजे. याशिवाय ही जनता सुधारणार नाही. पण हो, ही कामगिरी कोणाला सांगेल बरं. माझ्या जीवाभावाचा मित्र सुदामा त्याला छाप मारून पाहतो. अरे हे म्हणता सुदामा, सुदामा तुला कामगिरी देणार आहे. 16,308 रुपयाचा मेळा हात वाट करून ध्यानाची वाट भरून मथुरेच्या बाजारात वगैरे त्यांचा रस्ता अटकाव करून त्याच्यावर आपला आशीर्वाद घ्यायचे. ठीक आहे देवा. गवळ्याने विचारल्यास कायदा तुझा आणि हुकूम माझा असेल. ठीक आहे देवा. जशी आज्ञा देवा. बाप रे, एवढी मोठी कामगिरी देवांना मी हाकून भरून टाकलं. आता करायचं तरी काय. ताट माट करून दया ठेवायची माट करून मथुरेच्या बाजारी चालताय. त्यांचा रस्ता अटकाव करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. अरे बाप रे, 308 गोपिकांचा मेळा मग मला भेटेल केला. बाप रे, आता करायचं तरी काय. कवळेने निघालेला मथुरेच्या बाजारात कशा कशा आणि रामांना वाचवता काशा. आता करायचं तरी काय. मला काय एकट्याला कामगिरी जमणार की नाही म्हणजे नाही. तसं नाही म्हणत मी. ही कामगिरी करणार पण मी नाही करणार. हा, आता आठवलं. माझ्या संस्थेची संकळी यांच्या वाकड्या बोबड्या यांना खोलून देतो. अरे हा, सकाळी बघितले होते माऊलत आंब पाहतो आंबे. अरे पेंड्या रे पेंड्या, अरे आहेस तरी कुठे. अरे पिंपळामध्ये काय करतोय. काय आवाज येत आहे. काय अडकलाय. ठीक आहे, ये लवकर लोकांना आंबे घेऊन ये. ठीक आहे, मग बोंडाच घेऊन ये. अरे जाऊ दे, हात सकाळ ये. आलो सुदामा मी तुझ्या जोडीला संगे घेऊन यावा कड्याला. आलो सुदामा मी तुझ्या जोडीला संगे घेऊन यावा कड्याला. आता सुटलाय मानवाला वाला. आलो तुझ्या संगतीला सुद्याता जाऊ नको, जाऊ नको. आलो तुझ्या संगतीला. आलो तुझ्या मागे तुझ्या जोडीला. आता सुटलाय वेवाला. जाऊ नको, आलो तुझ्या संगतीला.
त्या 4 पोरी आहेत ना त्या उकानामधून नावं घ्यायला सांग. सांगायलाच लागल. सांगायलाच लागल. अगं माझ्या बाईलो, आता या एका नावा सांगा. तूच जा आता तिकडे जा तिकडं. आणि याची मी गवळण राधा दह्याचा माझा धंदा. काय म्हणतेस तरी काय? आणि याची मी गवळण राधा दह्याचा माझा धंदा. लागू नको माझा राधा त्याच्या कानाखाली काढून मार. बायची गुन्ह्याची ग. माझं पण आहे. खुश नको होऊ. माझं पण आहे का? हिचं नाव राधा, ही काढते माझ्या कानाखाली माझा. हिचं नाव राधा. ही काढते माझ्या कानाखाली माझा. जास्त बोलू नको. मी आहे आपल्यावर काय दादा. या पोराला मी ओळखतो. कुठे बघितलंय का वाटतंय? मी सांगतो. ह्यांच्या आयशियांना सकाळी 5 वाजता येऊन माझ्या वाड्यातला शांत बोलवतात. वाटणी बॅटरी दाखवते. आयशिया शांत बोलवतो माझा. शिल्पाचा नवरा राजकुंद्रा. काय म्हणतेस तरी काय? नीट ऐका, मी सांगणार नाही. शिल्पाचा नवरा राजकुंद्रा, माझं नाव चंद्रा. शिल्पाचा नवरा राजकुंद्रा, माझं नाव चंद्रा. बघतोच नाही चालला चंद्रा. उंदरा म्हणते स्वतःला बघा पाहिजे. नाव काय बोलली? चंद्रा. हिचं नाव चंद्रा, ही मला म्हणते काल्या उंदरा. हिचं नाव चंद्रा, ही मला म्हणते काल्या उंदरा. घरामध्ये भांडे वसा वसा हिला म्हणतात चितुंद्रा. असाच आहे तो पहिल्यापासून. काय करणार आता? पुढे या श्री पुढे. हा जरा माहिती बरोबर. त्या माहिती पडता. मला पायरा लागतो नीरा. मला पायरा लागतो नीरा. माझं नाव हीरा. सगळेच म्हणतात तू पाटण काहीच गिरा. गिरा बोलली तू पाठवूनचा गिरा बोलली. कधी पाठी गेली नाही काय? नाव काय बोलली? सांगतो आता. हिचं नाव हिरा. ऐकलं काय? वळतरी म्हणा. ही मला म्हणते पाडगलचा गिरा. हिचं नाव हिरा. ही मला म्हणते पाडगलचा गिरा. जास्त बोलू नको. काय नवीन गुरा करून टाकील शातुरा. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? शेवटची आहे. पुढे मी मग असतो. तू कसा बोलतोस रे? अरे मी एवढा होतो. वाई एवढी होती. काय म्हणतो? आता मी एवढा आहे. एवढी झाली. तुझा काय दोष नाही रे. अंदाजे दोष आहे. बाहेर सुटलाय मंदगार वारा. बाहेर सुटलाय मंदगार वारा. माझं नाव तारा. लाईन काय मारतोस? मला पोरं आहेत बारा. किती पोरं बोलली माहितीये काय? 12 पोरं बोलली. एवढी 12 पोरं बोलली. इथं क्रिकेटची टीम झाली आपली. बोलवाती एवढी बेडच नाही कशी काय? पुढचा बोलतो. नाव काय बोलली? तारा ना. हिचं नाव तारा, हिला पोरं आहेत 12. हिचं नाव तारा, हिला पोरं आहेत 12. बाय बाजूला ये. तुला घालतो गरम गरम. आता कसं वाटतंय? आता दुसरी घे. दुसरी घेतो. दुसरी कोण राहिले इकडे बघू. Ha ha ha!
मी मुरट आहे तुझा काय झालं अण्णा तोपर्यंत उभं राहिले ठोंबा गवळणी तर मोठ्या खाटा मारतात आनंद वसुले जातो. याचा अर्थ असा की तुझा मला सांगितलेली कामगिरी योग्य रीतीने पार पडली दिसत नाहीये. म्हणतात का घरोघरी वाचूच्या तुम्ही असंच त्याचं घटन आहे. काय प्रकार आहे ते सुदामाला विचारलं असेल. सुदामा गवळणी तर मोठ्या खाटा मारतात वसुले जातो. देवा आम्ही गवळणींना अडवायचा खूप प्रयत्न केला पण गवळण काय ऐकत नाही आहे. आपणच पहा. ठीक आहे तुम्ही गोकुळा गाई वापरायचा सांभाळ घ्या. मी घेतो त्याचं.
अगं म्हटलं मावशी उभी ना. अरे बाबा आता तू कोण? मावशी तुला जर होत येत असेल तर एखादी संबंध जवळ पाठवून दे. होय होय. अगं राधा तो बाहेर कोणतरी आलाय बघ. आपल्याला म्हणतात काय कोण? तीन तार सत्य बाता आहे. यामध्ये गबाळ करणारा श्रीकृष्ण भगवान तो मीच. ते तुझं रेवाळातून असतात. मग माझे कसे असतात? पायी पद्मा, लेंडी हिरा, मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विठ्यावर विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे तुझं म्हटलं खरं. जळीस कळी काष्टी पाषाणी असं माझा स्थायी रूप आहे. छंद लागलेला अधिष्ठित कणाकणात वाटलेला असा हा श्रीहरी. भक्तांच्या रक्षणासाठी अशी मला अनाम विधान धारण द्यावं लागतं. आपला जन्म कोण सांगा? राधे वश्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम आणि श्रीकृष्ण असे माझे आठ झाले. पण राधे या भोजन समाजाचा उद्धार करण्यासाठी ज्याने जीवाचे रान करून आपल्या अंगावर धनाचे घाम देऊन आपले प्रयत्न करायला लावले असे हे थोर प्रयत्नवादी महामानव याने छकरपैकी डावपेच दैत्य करून भोजनाला घोड्याचा संदेश दिला. आपल्या नशिबाच्या घरावर जंतजाम घातले असे हे थोर महामानव यांची मी तुला खास कथा सांगले. राधे ऐक या महामानवांची कथा.
हो राधे आपण शरण जाऊया देवाच्या तुम्हाला जीवनात मोठं केलं तुला पूर्ण करावं लागेल राधे मी 100 वर्ष आहे